टेमघर प्रकल्प. इतिहासाच्या पानापानात नोंद असलेल्या पुणे शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. आताचं पुणे शहर चहूबाजूंनी वाढलं असलं तरी पूर्वीचं पुणे म्हणजे पुनवडी, मुळा मुठा नदीच्या काठाशी वसलेलं. मुळा मुठा या पुण्याच्या जीवनदायिनी. मुळा नदीची मोठी बहीण मुठा. दोघींचा जन्म हा मावळातलाच. सह्याद्रीच्याच दोघी लेकी. ताम्हिणीच्या डोंगर रांगेनं दोघींचं उगमस्थान विभागलं गेलं. पुण्याच्या पश्चिमेला 50-55 किलोमीटर अंतरावर वेगरे नावाचं गाव आहे. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून साधारणतः 3000 फूट उंचीवर आहे. तिथे वेगऱ्याचा महादेव हे शिवमंदिर आहे. इथे मुठा नदीचं उगमस्थान आहे असं मानलं जातं. तिथून मुळशीतून वाहत येऊन ती मुळा नदीला भेटते. हे ठिकाण म्हणजे पुण्यातील संगम पूल. या मुठा नदीवर बांधलेलं पहिलं धरण ते म्हणजे टेमघर धरण. '90च्या दशकानंतर देशात अर्थक्रांतीचे वारे वाहू लागले. नोकरी धंद्याच्या शोधात गावाकडची पावलं शहराकडे वळू लागली. पुण्यासारख्या ठिकाणी ही रोजगारासाठी येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. शहरीकरणामुळे गरजाही वाढत होत्या. भविष्यातील पाण्याची मागणी लक्षात घेऊन तसंच वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी साठवण्यासाठी धरणाचा विचार पुढे आला. मुठा नदीवरील खडकवासला धरणाच्या वरच्या प्रवाहात सुमारे 4 TMC क्षमतेच्या साठवण धरणाची व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश शासनानं दिले. मौजे लवार्डे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे येथे मुठा नदीवर पुण्यापासून साधारणपणे 40 किलोमीटर अंतरावर टेमघर धरण बांधण्यात आले आहे. धरणाचे काम सन 1997 ते 2010 या कालावधीत पूर्ण करण्यात आलेले आहे. सदर धरण 3.81 TMC क्षमतेचे असून धरणाचा मुख्य उद्देश पुणे शहराला पाणी पुरवठा करणे तसेच 1000 हेक्टरची सिंचन क्षमता निर्माण करणे असा आहे. सदर धरणावर 4 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्पही स्थापित करण्यात आलेला आहे. वार्षिक साधारणपणे 9 ते 10 दशलक्ष युनिट वीज निर्मिती होत आहे. सन 2010 धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर धरणामधून गळती सुरू होऊन वाढ होत गेली व सन 2016 धरणामधून गळतीचे प्रमाण खूप वाढले होते. धरणामधून होणारी गळती थांबवण्यासाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव श्री रानडे साहेब यांचे अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. सदर समितीने सादर केलेल्या अहवालामध्ये टेमघर धरणातून होणारी गळती थांबवण्यासाठी गळती प्रतिबंधक उपाययोजना व धरण मजबूतीकरण अशा 2 भागामध्ये दुरुस्ती सुचवली होती. सन 2010 धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर धरणामधून गळती सुरू होऊन वाढ होत गेली व सन 2016 धरणामधून गळतीचे प्रमाण खूप वाढले होते. धरणामधून होणारी गळती थांबवण्यासाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव श्री रानडे साहेब यांचे अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. सदर समितीने सादर केलेल्या अहवालामध्ये
टेमघर धरणामधून होणारी गळती थांबवण्यासाठी गळती प्रतिबंधक उपाययोजना व धरण मजबूतीकरण उपाययोजना अशा 2 भागामध्ये दुरुस्ती सुचवली होती. अहवाल प्राप्त होताच तज्ज्ञ समिती नेमून तज्ज्ञ समितीच्या मार्गदर्शनाखाली गळती प्रतिबंधक उपाययोजना कामे सन 2017 पासून तातडीने हाती घेण्यात आली. सदर कामामध्ये ग्राउटिंग, ऊर्ध्व बाजूकडील उपाययोजना इत्यादी कामे करण्यात आली आहेत. सदर दुरुस्ती कामाचे गुणनियंत्रण करण्यासाठी तज्ज्ञ समिती, गुणनियंत्रण विभाग, त्रयस्थ गुणनियंत्रण अभिकरण व क्षेत्रीय अधिकारी यांनी अथक प्रयत्न केले असून काम समाधानकारकपणे पूर्ण झालेले आहे. सन 2017 पासून करण्यात आलेल्या गळती प्रतिबंधक उपाययोजना कामामुळे जलसंपदा विभागास जवळपास 95% गळती कमी करण्यास यश प्राप्त झालेले आहे. आगामी वर्षात गळती प्रतिबंधक उपाययोजनाची उर्वरित कामे आवश्यक ती मंजुरी घेऊन पूर्ण करण्याचे विभागाचे नियोजन आहे. त्यानुसार मुळशी तालुक्यातील लव्हार्डे इथे टेमघर धरण बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या धरणाच्या पाण्यातून 1000 हेक्टर क्षेत्रफळ सिंचनाखाली आणण्याचं उद्दिष्ट होतं. टेमघर प्रकल्प पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मुठा नदीवर आहे. मुठा नदी ही मुख्य कृष्णा खोऱ्यातील भीमा नदीची उजवीकडील उपनदी आहे. नदीचा उगम 3000 फूट उंचीवर असलेल्या मुळशी येथील सह्याद्रीच्या मुख्य रांगांमध्ये होतो. मुळशी आणि हवेली तालुक्यातून वाहत जाऊन पुणे इथे मुळा नदीला ती येऊन मिळते. पुढे 58 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर हवेलीतील पिंपळगाव गावाजवळ भीमा नदीत विलीन होते. पुणे शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर मौजे लव्हार्डे इथे टेमघर धरण आहे. हे रस्त्यानं जाण्यायोग्य ठिकाण असून पुणे वेगरे किंवा पुण्याहून खडकवासला, बाहुली, मुठा मार्गेही इथे जाता येतं. मुठा नदीच्या उगमस्थानापासून 13 किलोमीटर अंतरावर हे दगडी धरण असून त्याची साठवण क्षमता 3.812 अब्ज घनफूट एवढी आहे. टेमघर धरणाची लांबी 1075 मीटर असून महत्तम उंची 86.65 मीटर इतकी आहे. मी हरिबा गोरख जाधव सन 2019 पासून टेमघर प्रकल्प वरती कार्यरत आहे. टेमघर धरण हे विरहित आहे. टेमघर धरण भरल्यानंतर धरणाच्या सांडव्यावरून पाणी मुठा नदीत जाते. या धरणास कालवे नाही. टेमघर धरणाच्या खालील बाजूस खडकवासला धरणापर्यंत 5 कोप बंधारे आहेत. 1000 हेक्टर सिंचनासाठी याचा लाभ होत आहे. उर्वरित पाणी पुणे महानगरपालिकेस पिण्यासाठी वापरले जाते. या धरणाचे पुनर्वसन शिरूर व खेड तालुक्यातील आपटी, विठ्ठलवाडी, कोंडापुरी, रावतवाडी व शिलपिंपळ या 5 ठिकाणी करण्यात आलेले. त्या सदरच्या लोकांना पूर्ण 18 नागरी सुविधा पूर्ण देण्यात आलेल्या आहेत. आणि त्यांचे स्थलांतर त्या ठिकाणी पूर्ण केल्यानंतर त्यांचे पुनर्वसनाचे कुठलेही काम आपल्याकडे आता राहिलेले नाही. टेमघर धरणाच्या कामास मार्च 1997 पासून सुरुवात करण्यात आली आणि मे 2010 मध्ये धरणाचं काम पूर्ण झालं. या धरणास एकूण 27 मोनोलिथ आहेत. या धरणासाठी 565.65 हेक्टर जमिनीचं संपादन आवश्यक होतं. त्यापैकी 59 हेक्टर जमीन पूर्वी मंजूर असलेल्या लघुपाट बंधारे धरणासाठी संपादित करण्यात आली होती. टेमघर धरणामुळे एकूण 811 खातेदार बाधित झाले आहेत. तर बाधित लोकसंख्या सुमारे 2000 आहे. 4.5 हेक्टर वन जमिनीचाही यामध्ये समावेश आहे. टेमघर, वेगरे ही 2 गावं तर लव्हार्डे, वेडे ही 2 गावं अंशतः बाधित झाली आहेत. माझं नाव राजेश मारणे, राहणार लव्हार्डे. टेमघर धरणामुळे आम्हाला 12 महिने पाणी असतं नदीला. भात, मसूर, वाटाणा, हरभरा आणि गहू ही 4-5 पिकं निघतात आमचे.
शिखरावरला आम्हाला जमीन मिळाली होती, ते काही व्यवस्थित नाही, त्याच्यामुळं काय आम्ही काय ती करीत नाही, काय नाही, आहे तशीच पडलेली. तर आम्हाला इथं कशी पोटापोटी थोडी जमीन आहेत, पण आपल्या धरणामुळं कसं इकडं सोय वैशी झाली पाण्याची पिण्याची, त्यामुळं ऊस लावला थोडा, आणि धरणामुळं रस्ते झाले, हे सगळे व्यवस्थित झाल्यामुळं इथं आपलं कमवून खातो. शेतातनी रोड आहेत म्हणजे व्यवस्थित. रोड आहे ते व्यवस्थित. तसं टेमघर धरणग्रस्त, तर मी येथेच धरणाच्या शेजारी लावर्डे गाव येथे राहतो. इथं माझी थोडीफार शेती आहे आणि मला खालीसुद्धा खेडला शेती मिळाली पिंपळगाव येथे. धरण झाल्यामुळं धरणाचा पाण्याचा फायदा जरा बऱ्यापैकी इथंसुद्धा होतो, त्यामुळं आमचं दोन्हीकडं येऊन जाऊन येणं जाणं असतं. आणि या पाण्याचा फायदा बहुधा सगळ्याच लोकांना इथं होतो या पाण्यामुळं. तर आणि आमचं इथं थोडंसं काहीतरी जनावरं असल्यामुळं घरातलं दूध वगैरे किंवा हे बाकीचं जोडधंदा म्हणून आम्ही आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी करतो. इथं शेतीतसुद्धा बऱ्यापैकी थोडंसं आम्हाला चांगलं उत्पन्न मिळतं. इथं पूर्वी लोकांचं म्हणजे पिण्याच्या पाण्यासुद्धा खूप अडचण होती, पण धरण झाल्यापासून लोकांना भरपूर पाणी वगैरे सगळ्यांना आता मिळायला लागलेलं आहे. साधारणपणे आमच्या खोऱ्यात पार मोठ्यापर्यंत उसाला याला त्याला पाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे झालेली आहे. इथं बाकीचे सुद्धा आमच्या धरणावर असणारे अधिकारी वगैरे सगळे असणारे लोक याची आपल्या इरिगेशन खात्याची आमच्या लोकांना चांगल्या प्रकारे सहकार्य वगैरे सगळ्या गोष्टींचं करतात. मी टेमघर पुनर्वसनचा धरणग्रस्त आहे. पूर्वी आमचं गाव टेमघर प्रकल्पात गेलं, त्या अंतर्गत आमचं मोहितेवाडीला या ठिकाणी पुनर्वसन झालेलं आहे. तर पूर्वी शासनाने इथं आमचं पुनर्वसन करताना आमच्यासाठी रस्ते, वीज, पाण्याची विहीर, पाण्याची सोय, तसंच शाळा असे बऱ्याच सोयी केल्या. सदर आमची जमीन टेमघर धरणासाठी संपादित केली असून सदरचं पुनर्वसन आम्हाला गाव आपटी तालुका शिरूर येथील मिळाली आहे. तरी आम्हाला जमिनी व घरांसाठी प्लॉट हे मिळाले आहे. त्याच्यातून काही अंतर्गत रस्ते आहेत, पण त्याचे पूर्ण कामं आहेत. मंजूर प्रकल्प अहवालानुसार धरणाच्या खालच्या बाजूला मुठा नदीवर एकूण 5 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले आहेत. या माध्यमातून मुळशी तालुक्यातील 1000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलं आहे. धरणातील 3.24 अब्ज घनफूट पाणी खडकवासला धरणात सोडून पुणे शहरास पिण्यासाठी देण्यात येत आहे. धरणाखालील विद्युतगृहातून 4 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येत आहे. टेमघर धरणात 2010-11 पासून पूर्ण क्षमतेनं पाणीसाठा करण्यात येत होता. सन 2011 मध्येच धरणातून पाणी गळती होत असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर धरणातील पाणीसाठा काही अंशी मर्यादित करण्यात आला. या टेमघर धरणाचे बांधकाम सन 1997 या वर्षी सुरू करण्यात आले आणि धरण पूर्ण होण्यासाठी साधारणपणे 2010 वर्ष उजाडले होते. धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊ लागली होती आणि हा अत्यंत गंभीर विषय त्यावेळी निर्माण झाला होता. 2016 या वर्षी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या गळतीचे प्रमाण हे खूप वाढल्यामुळे सदर धरणातील गळती थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याचे काम हाती घेण्यात आले. यासाठी जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त सचिव श्री रानडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आणि समितीने दिलेल्या अहवालाच्या अनुषंगाने या धरणाच्या दुरुस्तीचे काम शासनाने हाती घेतले. या धरणातून ज्या पद्धतीने गळती होत होती त्या गळतीवरती विभागाला मार्गदर्शन करण्यासाठी पॅनल ऑफ एक्सपर्ट नावाची एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे सद्यस्थितीत अध्यक्ष जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त सचिव श्री हुद्दार सर असून त्यामध्ये जलसंपदा विभागातील इतर अधिकारी यांच्यासह केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन संस्था पुणे येथील शास्त्रज्ञ तसेच नाशिक या ठिकाणावरील मध्यवर्ती संकल्पित संघटना येथील अधीक्षक अभियंता तसेच नाशिक येथील धरण सुरक्षा संघटना येथील अधीक्षक अभियंता यांचा या समितीमध्ये समावेश आहे. या समितीच्या मार्गदर्शनाखाली धरण दुरुस्ती करण्यासाठी उपाययोजनांची आखणी करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने धरण गळती प्रतिबंधक कामे
आणि धरण मजबूतीकरण कामे यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यामध्ये धरण गळती प्रतिबंधक कामे हाती घेण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गळती असलेल्या धरणावर उपाययोजना करण्यासाठी समितीने संशोधन करण्याचे ठरवले आणि यासाठी केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन संस्था या ठिकाणी वेगवेगळे संशोधन करण्यात आले आणि त्या संशोधनाच्या अनुषंगाने या धरणाला सिमेंटचं ग्राउटिंग आणि धरणाच्या वरच्या बाजूला शॉर्टकट करण्याची कार्यपद्धती विकसित करण्यात आली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात एखाद्या विशिष्ट धरणासाठी अशा प्रकारची गळती प्रतिबंधक कामे करण्याची ही आपली पहिलीच वेळ होती आणि त्यामुळे या कामासाठी या समितीने महत्त्वाचं योगदान दिलं आहे. आणि आपण जर मागील 3 वर्षामध्ये गळतीचं प्रमाण बघितलं तर साधारणपणे 95% गळती ही रोखण्यामध्ये आपल्याला यश मिळाले आहे. अजूनही धरणाची उर्वरित गळती थांबवणे तसेच धरणाचे मजबूतीकरण करणे ही कामं आपल्याला हाती घ्यायची आहे. तथापि धरणातून होणारी पाण्याची गळती थांबवून धरणाला सुरक्षित बनवण्यामध्ये विभागाला यश आलेलं आहे आणि या यशासाठी जलसंपदा विभागाचे अधिकारी, कंत्राटदार तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॅनल ऑफ एक्सपर्ट यांचं महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे. या पॅनल ऑफ एक्सपर्ट समितीच्या आत्तापर्यंत 10 बैठका पार पडलेल्या आहेत आणि प्रत्येक बैठकीच्या वेळी समितीने धरणावर जाऊन चालू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे. आणि गळती कमी करण्यासाठी गळती प्रतिबंधक कामं हाती घेण्यात आली. धरणातून होणारी पाणी गळती रोखण्यासाठी मेसर्स शिवा स्ट्रक्चर्स आणि पायोनियर फाउंडेशन यांच्या वतीनं संयुक्तरित्या फेब्रुवारी 2017 पासून कामं करण्यात येत आहेत. सध्या धरण माथा, धरणाच्या खालील बाजूकडून तसंच धरणाच्या वरील बाजूकडून धरणाच्या गॅलरीतून धरणाच्या गाभ्यामध्ये सिमेंट ग्राउटिंग अर्थात धरणाच्या आतील पोकळी भरण्याचं काम सुरू आहे. धरणाच्या वरील बाजूस संपूर्ण लांबीमधील शॉर्टकटचे कामही प्रगतीत आहे. सद्यस्थितीत ग्राउटिंगचं काम सुमारे 90% तर वरील बाजूच्या शॉर्टकटचे काम 40% पूर्ण करण्यात आलं आहे. या कामांमुळे सन 2016-17 मध्ये होणारी 2587 लिटर प्रति सेकंद पाणी गळती 90% कमी झाली आहे. धरणाच्या मजबूतीकरणाची कामंही केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन संस्था म्हणजेच CWPRSच्या तज्ज्ञ समितीच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. यानंतर दीर्घ कालावधीची कामं, धरण मजबूतीकरण याबाबत विविध चाचण्या आणि छाननी करणं ही कामंही करण्यात येणार आहेत. सिंचनविषयक चौकशी समितीच्या अहवालातील शिफारसीनुसार या कामाचा खर्च मूळ ठेकेदाराकडून वसूल करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक देशात किंबहुना प्रत्येक मानवी वसाहतीमध्ये विकास प्रक्रिया ही अविरत सुरू असते. शहरं, महानगरं तयार होतात. तिथे औद्योगिक वसाहती, शिक्षण संकुल, निवासी संकुल ही तयार होत असतात. माणसं राहायला येतात, त्यांना सोयी सुविधा द्याव्या लागतात. त्यासाठी पाण्याची गरज वाढते. या वाढत्या गरजांसाठी धरण बांधणं हा विकास प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे. वर्षानुवर्ष हे प्रकल्प चालतात. त्यासाठी गावं, कुटुंब विस्थापित करावी लागतात. धरण प्रकल्पांमध्ये केवळ निधी अर्थात पैशाची गुंतवणूक होत नाही, तर नैसर्गिक साधनसंपत्ती, वेळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनुष्यबळाचीही गुंतवणूक होते. त्यामुळे त्या प्रकल्पातून या गुंतवणुकीचा परतावा अर्थात सिंचन आणि पिण्याचं पाणी या उद्दिष्टांची पूर्तता लवकरात लवकर होणं गरजेचं असतं. पुण्याला पाणीपुरवठा करणारा आणि मुळशी परिसराची हिरवाई कायम ठेवणारा टेमघर प्रकल्प हा पाणी गळतीमुळे आत्ता पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित नाही. मात्र ही गळती रोखण्यासाठी सुरू असलेली कामं पूर्ण व्हावीत आणि लवकरात लवकर हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित व्हावा या प्रतीक्षेत पुणेकर आहेत.